रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करत आहे पातोळ्याची भाजी, झणझणीत मसालेदार पातोळ्याची भाजी। तर तुमच्याकडे कोणती भाजी नसेल तर मग तुम्ही बेसनाचे पातोळे करून त्याची झणझणीत रस्सेदार भाजी करू शकता। माझ्या पद्धतीने मी कशी करते पातोळ्याची भाजी तर तुम्ही पहा। हे बघा, मी बेसन घेतलं आहे आणि या बेसनमध्ये थोडंसं तेल टाकते, थोडंसं हळद टाकते, थोडंसं मीठ टाकते। सगळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। थोडीशी चटणी टाकते, थोडंसं मसाला। हे सगळं टाकून आपण कणिक भिजवून घेऊ। आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। आता हे घट्ट कणिक भिजवून घ्यायचे। आपण कणिक भिजवून घेते आणि ह्याची आपण एक घट्ट पिठाची चपाती लाटणार आहे आणि त्याचे पातोळे करून घेणार आहे। तुम्हाला कणिक भिजल्यावर पातोळे कसे करायचे हे लाटून दाखवते। पीठ भिजवून झालं आहे, पहा एकदम घट्ट भिजवायचं आणि थोडंसं तेल लावायचं त्याला असं। हे बघा, हा गोळा तयार आहे। आता याचे पातोळे बनवू। हे पोळपटला असं तेल लावून घ्यायचं आणि हा असा गोळा ठेवायचा आणि ह्याचे शिपोळी लाटून घ्यायची। जाड पातळ तुम्हाला जसं वाटत असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। अशा प्रकारे ही पोळी लाटून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता। आता याचे आपण पातोळे कापून घेऊ। हे पहा, अशा आकाराचे मी हे कापून घेतले। तुम्हाला मोठे पाहिजे तर तुम्ही मोठे, सगळं काही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। जास्त जाड पोळी नका ठेवू, नाहीतर मग ते शिजायला प्रॉब्लेम येते किंवा टेस्टला फरक पडते। एवढी जाड राहू दे। आता हे सर्व पातोळे मी काढून घेते। अशा प्रकारे हे सगळे पातोळे मी लाटून घेतले आणि कापून घेतले। आता ह्याचा भाजीचा मसाला करायचा आहे, रस्सा। तर रस्सा करायसाठी मी मसाल्यासाठी कांदे घेतले लांब लांब चिरून, 4 लाल मिरच्या घेतल्या, एक फूल घेतला आहे हा, 5-6 लवंगा घेतल्या आहे, इलायची, काळी विलायची घेतली, काळी मिरी घेतली आहे, काळी मिरी, नंतर लवंगा घेतल्या, तेजपत्ता घेतला आहे, दालचिनी घेतली आणि लसूण, अद्रक, खडा धनिया, थोडं जिरं, खोबरं किसून घेतलेलं। आता हे सगळे साहित्य आपण भाजून घेऊ। त्याच्यासाठी मी गॅसला लावते, त्याच्यावर तवा ठेवते। आता तवा गरम झाला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं, कांदा टाकायचा,
आता हे कांदा चांगला भाजला गेला आहे. याच्यात आपण एक बाकीचे साहित्य टाकू, बाकीचे मसाले टाकून घेऊ आणि यांना पण भाजून घेऊ. आता हे सर्व मसाले भाजून झालेले, यांना मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ. सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि त्याच्यानंतर आपण पातोड्याच्या भाजीचा रस्सा करू. इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे आणि तेल पण गरम झालं आहे. हे मसाला वाटून झालेला आहे. आता मी हे मसाला तेलमध्ये टाकते. सर्व मसाला टाकून घ्यायचा तेलमध्ये. आणि हे छान भाजून घ्यायचं. आता हे मसाले छान भाजले गेले. याच्यामध्ये धना पावडर, मीठ टाकायचं तुमच्या चवीनुसार, मसाले टाकायचे, हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता हे सगळं मसाले छान हलवून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. एक 5 मिनिटं हे छान शिजू द्यायचं. आता हे मसाले सर्व छान एकजीव झाले. आता ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं. आता हे रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे मी थोडं अजून पाणी टाकते. अशा प्रकारे मी रस्सा केला हा. आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची. पाहू शकता की भाजीला छान उकळी येऊन राहिली आहे. आपल्याला छान उकळी येऊ द्यायची. नंतर आपण हे पातोडे याच्यात टाकू आणि चांगलं शिजवून घेऊ. भाजीला छान उकळू द्यायचं, तेव्हा ते छान शिजते. आता पूर्णपणे या मसाल्याला रश्श्याला उकळी आली आहे. आपण ह्याच्यात पातोडे टाकू.
आणि एकदा हलवून घेऊ असं. तुमच्याकडे जर भाज्या नाही आहे घरात, छान रशेदार झणझणीत पातोळीची भाजी एक ऑप्शन आहे. केव्हा पण बनवू शकता, भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत छान वाटते एकदम. आता ह्याला छान शिजू द्या. शिजली की मी तुम्हाला दाखवते भाजी कशी शिजली आणि कशी झाली. ही बघा, पातोळीची पूर्ण भाजी तयार आहे. पातोळे शिजून गेले. शिजले की नाही ह्यांना असं दाबून बघायचं. हे 2 पीसमध्ये कट होतात, म्हणजे हे झाले आणि खाली बसून जातात हे पाण्यामध्ये. हे बघा, रश्श्यामध्ये बुडून जातात खाली. अशा प्रकारे ही भाजी रेडी झाली आहे. तुम्हाला सर्व करून दाखवते भाजी कशी झाली. बघा, रेडी आहे भाजी. अशा प्रकारे ही पातोळ्याची भाजी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. लाईक अँड सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा सर्वांचा धन्यवाद.